महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भवरापूर तालुका हवेली येथे जुन्या जमिनीच्या वादातून एका तरुणाची कारने जाणीवपूर्वक धडक देऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार 2 मार्च रोजी दुपारी 4:15च्या सुमारास घडली। या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात एक अक्षय दशरथ साठे वय 32 वर्ष राहणार भवरापूर तालुका हवेली, गोकुळ नाना कोकरे वय 23 वर्ष राहणार अष्टापूर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे। अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तक्रारदार लक्ष्मण सोपान साठे वय 58 व्यवसाय शेती राहणार भवरापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमीन गट क्रमांक 104 संदर्भातील जुना वाद तसेच सामायिक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून आरोपींमध्ये वाद सुरू होता। या वादाचा राग मनात धरून आरोपी अक्षय साठे आणि त्याचा साथीदार गोकुळ कोकरे यांनी संगनमताने पूर्व वैमनस्यातून लक्ष्मण साठे यांचा मुलगा महेश लक्ष्मण साठे वय 32 वर्ष याचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे। सोमवार 2 मार्च रोजी सुमारे 3:45 वाजता महेश साठे हे झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला गेले होते। त्यावेळी पोलिसांनी महेश साठेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले। त्यावेळी आधार कार्ड नसल्याने ते आणण्यासाठी मोटरसायकल क्रमांक MH12CJ 9551 यावरून उरुळी कांचन ते भवरापूर मार्गे जात असताना आरोपींनी त्यांच्या हुंडाई कंपनीची I-20 क्रमांक MH12QY 7888 या कारने मागून जोरदार धडक दिली। ही धडक जाणीवपूर्वक देत खून केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। घटनेपूर्वी महेश साठे यांच्या पत्नीने दुपारी 3:20 112 या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून आमच्या घरी लोक मारायला येणार आहेत, तसेच माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, आपण तातडीने या अशी माहिती दिली होती। त्यानंतर पोलीस हवालदार दत्तात्रय गाडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित वाघे तात्काळ भवरापूरकडे रवाना झाले। सुमारे 3:45 वाजता साठे वस्ती येथे पोहोचल्यावर पोलिसांना दुचाकी आणि कारचा अपघात झाल्याचं आढळलं। महेश साठे हे रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत सापडले होते। पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रवाना केले, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं समजते। घटनेनंतर कारमधील एक जण पळून गेला, तर कार चालक अक्षय साठे याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। पुढील तपासादरम्यान पळून गेलेला आरोपी गोकुळ कोकरेला पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत। या घटनेमुळे भवरापूर परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। जमिनीच्या वादातून थेट जीव घेण्यापर्यंत गेलेली ही घटना तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे। उरुळी कांचन प्रतिनिधी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।